नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही एक सिरीज सुरू केलेली आहे। तर त्या सिरीजचा आजचा आपला 7वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा पहिला प्रश्न। 10,000 प्लस 10,100 प्लस 10 दहाई बराबर है। पहा, सरळ प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे। आपण पाहिल्यावर काय गेस करू की पहा 10,000 हा 10,000 आहे, 10,100 आहे हा 10,100 पण आहे आणि 10 दहाई के बराबर आहे म्हणते। तर आपण पाहिल्याबरोबर काय करू, ऑप्शन नंबर 1 टिक करून देऊ, बरोबर। तुम्ही करचाल असे आणि एक्झामिनर करण असं, कारण तिथं मधात प्लसचा साइन सुद्धा आहे, हे चेक करायला विसरू नका। तर त्याची मांडणी करा, मांडणी केल्याशिवाय डायरेक्ट आन्सरवर नका जाऊ। पहा कसं काय सांगितलं आहे, 10,000 प्लस 10,100 10,100 म्हणजे 10,100 म्हणजे 1,000, समजलं का। प्लस आहे पण लक्षात घ्या, प्लस 10 दहाई, फक्त दहाई नाही 10 दहाई म्हणजे 100, ही अशी त्याची मांडणी येईल, बरोबर। तर करा सॉल्व, 0 0 1 1 1 म्हणजेच 11,100 याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3। ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल मित्रांनो। म्हणून प्रश्न वाचा, समजा, मग सोडवा, उत्तर निघून जाईल। चला नेक्स्ट। 12,112 को 11 से और 13,223 को 13 से भाग देने पर प्राप्त शेषफलों का योगफल क्या है विचारलाय। पहिले तर काय आहे, जे येणारं शेषफळ आणि त्यानंतर त्यांचा योग म्हणजे त्यांची बेरीज किती होईल। तर पहा, ह्या संख्येला 11 ने भागा, काय आहे 12 112 अपॉन 11, द्या भाग, 11 1 11 उरला 1, 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 म्हणजे याचा रिमाइंडर किती आला तर 1। आता आपण दुसरी संख्या पाहू, 13,223 भागेला 13, 13 ने भाग देऊ। आता याचा रिमाइंडर किती येतो, 13 1 13 बरोबर, मग घेतले 0, 13 1 13 उरले 9, 13 7 91, 91 आल्यावर हे 93, हे उरले किती मग 2, याचा रिमाइंडर किती आला 2। आणि आपल्याला विचारलं काय, दोघांचा शेषफळ आल्यावर त्यांचा योग, याचा रिमाइंडर किती होता 1, याचा किती 2, 2 प्लस 1 किती होतात 3, म्हणजे 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। चला नेक्स्ट, सॉरी, प्रश्न क्रमांक 3, 56,431 में 6 के स्थानिक मान और 4 के अंकित मान के बीच अंतर कितना है। कालच तुम्हाला मी सांगितलं होतं की स्थानिक मान आणि अंकित मान काय असतं, तरी पुन्हा एकदा पाहू। पहा, या संख्येत आपल्याला 6 चा स्थानिक मान विचारला आहे। स्थानिक मान म्हणजे काय म्हटलं होतं मी काल, की जी संख्या दिसते, जी संख्या आपल्याला विचारली आहे त्याच्या पुढे जेवढी संख्या असेल तेवढे शून्य लावायचे। आता इथे किती आहे रे 6, 6 च्या पुढे किती शून्य दिसत आहे 1 2 3, झालं, हा त्याचा स्थानिक मान झाला, बरोबर। नेक्स्ट, और 4 के अंकित मान के बीच का अंतर कितना है। 4 चा अंकित मान विचारला। अंकित मान म्हणजे काय म्हटलं तुम्ही तुम्हाला, की दर्शनी किंमत, एक स्थानिक किंमत नाही तर दर्शनी किंमत। दर्शनी म्हणजे जो दिसतेस तो, कितीही विचारू द्या, 4 आहे ना, 4 चा अंकित मान 4च आहे, 4 आणि अंतर म्हणजे मायनस करा, शेवटी 6 येते। बाकी काय करायचं काम नाही, उत्तर तर तुम्हाला समजलेच असेल, तरी आपण करू 5,996, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 5,996 ह्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। एका प्रश्नात आपल्याला एक एक कॉन्सेप्ट समजून येतो, तो कॉन्सेप्ट करा, कारण हे प्रश्न PYQ मध्ये आलेले आहे, तर हे तुमच्या अत्यंत इम्पॉर्टंट आहे। त्यामुळं एकूण एक प्रश्न आम्ही खूप पाहून रिसर्च वगैरे करून टाकलेला आहे। PYQ आहेत, काही कुठल्या एक्झाम मधले आहेत, तर तुम्हाला हे येऊ शकतात। चला नेक्स्ट,
लकड़ी के बक्सों में 10,290 पुस्तकों को पैक करने का है, पैक करना है. लकडी काय, हा मी काय म्हटलं होतं मागच्या वेळेस की लॉंग प्रश्न असला की लाईन बाय लाईन लक्ष द्यायचं, लाईन बाय लाईन सॉल्व करत जाण्याचं. पहा पहिली लाईन काय म्हणते, लकड़ी के एक बक्सों में 10,290 पुस्तकों का पैक करना है. लकड़ी का एक बॉक्स आहे, किती पुस्तक आहे त्याच्यात, 10,290. बरोबर. नंतर काय म्हणतो, चला इथपर्यंत आलो. नेक्स्ट लाइन, यदि एक बक्से में 98 पुस्तकें पैक हो सकती है. इथपर्यंत आलो. किती पॅक होऊ शकते म्हणते, पहा होते पॅक किती होऊ शकते, 98. एवढे पुस्तक आहे पण पॅक किती होऊ शकते एका बॉक्सात, फक्त 98 पॅक होऊ शकतो. बरोबर. तर आपण काय करू, हा चला नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणते, और एक बक्से का कुल मूल्य 518 है. एका बॉक्सात बसू एवढे शकते, पण त्याचा प्राइस किती आहे म्हणते एका बक्साचं, 518 रुपये. एका बॉक्सचा प्राइस एवढं आणि एका बॉक्स मध्ये बसू किती शकते, एवढे एवढे पुस्तक बसू शकते. तर पैक करने में बक्सों का कुल मूल्य क्या है. बरोबर. आता एवढे बॉक्स आहे, आपण एक बॉक्सची हे काढून घेऊ, एका बॉक्स मध्ये बा किती बसू शकते. बरोबर आहे. 98 एक 98 उरले 4, 98 98 शून्य शून्य 490 झाले, 98 पाची 490 म्हणजे 105. 105 टोटल बक्से तयार होऊ शकते. हा समजलं तुम्हाला, बक्से किती तयार होऊ शकते, 105. आणि आपल्याला विचारलं काय आहे की एका बक्साची किंमत दिली आहे, तर 105 बक्से 105 बक्सांची किंमत किती होईल. तर झालं ना, किती 518, इकडे करू आपण 518, किती बक्से 105, यांचे मूल्य किती होईल. चला देऊ आपण, 5 8 40, 4 5 1 5, 5 आणि 4 9, 5 5 25. चला 1 0 तसा तसा 0 0 0. बरोबर. चला नेक्स्ट 2 0 घेऊ, 8 1 5. चला सॉल्व करू. 0 9 8 आणि 5 1303, हा चाला 1 2 आणि 2 4 आणि 5 54,390. तर ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल 54,390. मी काय म्हटलं होतं की लाईन बाय लाईन आपण गेलो, प्रश्न म्हणत काय आहे हे एकदा लक्षात आलं की प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतो. नाही कुठला फॉर्म्युला, नाही कुठली ट्रिक, नाही कुठलं काही, फक्त बेसिक गोष्टीवरून आपण प्रश्न सॉल्व करताय. चला नेक्स्ट पहा, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न. कधी कधी आपल्याला जंबल करायसाठी आपल्याला बोर्ड मास रूल माहित आहे, आपण नेहमी बोर्ड मास रूल न जातो. बोर्ड मास रूल मध्ये आपल्याला काय म्हणते, हा पहिले ब्रॅकेट सोडवायचा, मग भागाकार, मग गुणाकार, मग हे. पण जर असा प्रश्न आला तर काय करतात, खूप सारे रूल लागू होतात, पण काही बेसिक रूल आहे ते फक्त लक्षात घ्यायचं. पहा, जसं इथं 1/5 भागेला 1/5 का 1/4. आता मी तुम्हाला आधी म्हटलं की का की के म्हणजे काय असतो रे, गुणाकारचा सिम्बॉल. इथं पण तेच आहे खाली. आणि एक याच्यात एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला महत्वाची ठरेल. पहा कशी, आता इथं तोडायचं कसं, 1/5 भागेला 1/5 गुणेला 1/5. तर आधी याचा सेटअप लावून घ्यायचा. कसा, पहा 1/5. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपण कधी कधी काय करतो, या साईडची गोष्ट त्या साईडला नेतो, प्लसला असेल तर तिकडे मायनस, इकडे गुणाकार असेल तर तिकडे भागाकार. इथं पण तसंच करायचं. इथं भागाकार आहे ना, तर डायरेक्ट गुणाकार लावायचा, गुणाकारचं सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करायचं. केलं, जसं आपण गुणाकारचा सिम्बॉल लावलं तशी पुढची संख्या उलटी होऊन जाते. म्हणजे इथं 1/5 आहे तर हे होऊन काय जाईल, 5/1. बरोबर. आणि का म्हणजे गुणाकार 1/5. बरोबर. भागेला काय आहे 1/5, का म्हणजे गुणाकार 1/5 भागेला आहे, गुणाकार केला काय येईल 5/1 येईल. डायरेक्ट उलटा करून टाकायचं. झालं, हे झालं आपलं प्रॉपर इक्वेशन. इथं तुम्ही काट छाट करू शकता. जसं काट छाट झालं आपलं की आपलं उत्तर येऊन जाईल. पहा, 5 सोबत 5 कटला, 1 सोबत 1 कुठला कटला,
उरला किती इथं 1/5 खाली कुठं आहे हा चला 5 5 सोबत 5 कटला 1 सोबत 1 कटला उरला किती हे 1/5 भागेला 1/5 किती येतं 1 झालं आपलं आन्सर ऑप्शन नंबर 1 उत्तर किती आलं आपलं 1 अगदी इझी आहे कॉन्सेप्ट समजून घ्या कॉन्सेप्ट समजला की उत्तर सॉल्व्ह होते चला तर नेहमीप्रमाणे आपला एक होमवर्कचा प्रश्न आपण तुम्हाला देत असतो आता इथे काय एलसीएम एचसीएफचा प्रश्न आहे सॉरी इथं एचसीएफ आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्यासाठी एवढंच आणि पुढच्या वेळेस आपण पुढच्या सेटला भेटू नवीन एनर्जीत तोपर्यंत धन्यवाद